शिवसेनेनं आता तयारी सुरू केली आहे। आगामी लोकसभेसाठी निवडणुकीसाठी सज्ज पुन्हा शिवसेना ही मोहीम सुरू केली आहे। मुंबईतून सज्ज पुन्हा शिवसेना या मोहिमेला सुरुवात झाली आहे। पक्ष संघटना बांधणीवर त्याचप्रमाणे विशेष लक्ष यामध्ये देण्यात येते आणि मतदारसंघात गटप्रमुख ते संपर्क प्रमुख अशी ही रचना तयार करणार आहे। तर आमदार खासदारांवर संपर्क प्रमुख अशी जबाबदारी सोपवण्यात येणार आहे। आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी शिवसेनेनं आतापासूनच कंबर कसायला सुरुवात केली आहे। 3 वर्षांनंतर होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज पुन्हा शिवसेना ही संकल्पना तयार करण्यात आली आहे आणि राज्यातल्या लोकसभा मतदारसंघासाठी खासदार आमदारांवर 48 मतदारसंघांचे संपर्क प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे आणि या संकल्पनेतील पक्ष बांधणीला मुंबईमधून सोमवारी सुरुवात करण्यात आली आहे। आगामी मतदारसंघ पुनर्रचनेमध्ये मुंबईत लोकसभा विधानसभा मतदारसंघात वाढ होणार असल्यानं मुंबईवर आता लक्ष केंद्रित करण्यात आलंय आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे पक्षाचे सचिव राहुल शेवाळे यांनी सोमवारी पक्ष बांधणीचा शिवमधून श्री गणेशा केला। शिवसेना यामध्ये आमच्या पाहिलं की आज हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते आमचे शिवसैनिक महिला पुरुष आणि आमचे युवसैनिक हे सगळे या ठिकाणी उपस्थित होते। शिवसेनेच्या सर्व आघाड्या यामध्ये लागणार आहे आणि प्रत्येक बूथवर आमचे कार्यकर्ते आहेत त्यांना कार्यान्वित केलं जाणार आहे। आपल्याला माहिती आहे की पुढे डिलिमिटेशन पण होणार आहे। महिला आरक्षण देखील विधानसभेला आणि लोकसभेला येणार आहे। या सर्वांचं मार्गदर्शन करण्यासाठी माननीय एकनाथजी शिंदे आणि या दोन्ही जे मतदारसंघ आहेत लोकसभेचे याचे आमचे संपर्क प्रमुख जे आहेत माजी खासदार माननीय राहुल शेवाळे हे शिवसेना पक्षाचे सरचिटणीस देखील आहे आणि या 2 मतदार लोकसभामध्ये राहुलजी शेवाळे यांच्या नेतृत्वामध्ये ही सगळी मोहीम राबवली जाणार आहे हे आपल्याला मला सांगायचं आहे।